आपण या सिरीजमध्ये जी की आपली सिरीज आहे क्वालिटी कंट्रोल कन्सेप्टवर बेसिक 115 क्वेश्चन्स टोटल आपल्याला पाहायचे आहेत. तरी पण आपण या सिरीजमध्ये फक्त 25 क्वेश्चन्स पाहणार आहेत आणि बाकीचे क्वेश्चन्स आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. स्टार्टिंगला पहा फर्स्ट क्वेश्चन काय आहे याच्यामध्ये. आपण क्वालिटी कंट्रोल याचे MCQs पाहत आहेत. तर स्टार्टिंगला क्वालिटी कंट्रोल जे आहे ते काय आहे, स्टार्टिंगला हे तुम्हाला माहिती पाहिजे. क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय तर समजून घ्या अगोदर. क्वालिटी कंट्रोल म्हणजे असं असतं की जे आपण लॅबमध्ये काम करतो त्या टाईमला जे मिस्टेक होतात, जे आपल्याकडून जे एरर होतात, जे मिस्टेक होतात ते डिटेक्ट करणं आणि ते डिटेक्ट करून त्याचं करेक्शन करणं, त्याला म्हणतात क्वालिटी कंट्रोल. ठीक आहे, हे पहा, हे एक मिनिट. कुठे गेला क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, जे की आपण ज्यावेळेस लॅबमध्ये काम करतो त्यावेळेस जे एरर्स येतात, ज्या मिस्टेक होतात, हे सगळं काय करायचं, डिटेक्ट करणे आणि डिटेक्ट करून त्याचं करेक्शन करणे. ठीक आहे, डिटेक्ट करून काय त्याचं करेक्शन करणे म्हणजे असतं क्वालिटी कंट्रोल. मग क्वालिटी ॲश्युरन्स काय असतं तर क्वालिटी ॲश्युरन्स काय करतं, ज्या चुका होतात त्या होऊच नाही देत, म्हणजे ज्या चुका होऊच नये अशासाठी याला काय म्हटलं जातं क्वालिटी ॲश्युरन्स. म्हणजे काय, प्रिव्हेंट क्वालिटी फेलर, म्हणजे त्या चुका ज्या आहेत ते काय करतं, प्रिव्हेंट करतं, होऊच नाही देत, त्याला काय म्हणतात क्वालिटी ॲश्युरन्स. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन काय आपला इथे की द मेन पर्पज ऑफ क्वालिटी कंट्रोल. आता क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, मी आत्ताच सांगितलं की जे एरर्स होतात, ज्या मिस्टेक होतात ते डिटेक्ट करणं आणि डिटेक्ट करून त्याचं करेक्शन करणं. मग इथे काय म्हणतंय, मेन पर्पज काय आता क्वालिटी कंट्रोलचा, स्पीडअप वर्क, काम स्पीडनी करणे, हे क्वालिटी कंट्रोलचं काम आहे का, अजिबात नाही. रिड्यूस कॉस्ट, कमी पैसे नाही. हायर मोर स्टाफ, खूप जास्त स्टाफची गरज आहे का क्वालिटी कंट्रोलसाठी, नाही. काय मग याचं, इन्श्युअर ॲक्युरेट अँड रिलेबल रिझल्ट. आपले जे रिझल्ट्स आहेत ते कसे ॲक्युरेट आणि रिलेबल रिझल्ट, म्हणजे एकदम ॲक्युरेट आले पाहिजे. जे मिस्टेक आहेत ते डिटेक्ट करणे आणि करेक्शन करणे, तेच इन्श्युअर ॲक्युरेट आणि रिलेबल रिझल्ट. आणि क्वालिटी ॲश्युरन्स म्हणजे काय सांगितलं मी, जे की आपली चुका होऊच न देणे. मग क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण काय करतो, आता बघा इथे क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण काय करतो, जर चुका झाल्या तर त्या डिटेक्ट करतो आणि त्याचं करेक्शन करतो. प्लस ऑल प्रोसिजर्स ज्या आहेत त्या कशा असतात, इन्श्युअरिंग क्वालिटीच्या, तर त्यालाच काय म्हटलं जातं क्वालिटी ॲश्युरन्स. त्यानंतर पहा, इंटरनल क्वालिटी कंट्रोल इज परफॉर्म्ड. इंटरनल क्वालिटी कंट्रोल जे आहेत तर ते परफॉर्म केले जातात. ऑप्शन आहे एक, बाय एक्सटर्नल एजन्सी. ऑप्शन बी, बाय लॅब स्टाफ ड्युरिंग रुटीन टेस्टिंग. ऑप्शन सी, ओनली इयरली. ऑप्शन डी, आफ्टर पेशंट रिपोर्ट. इंटरनल क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय असतं, इंटरनल, इथे इंटरनल आणि एक्सटर्नल दोन क्वालिटी कंट्रोल्स असतील. जे इंटरनल क्वालिटी कंट्रोल जे आहे ते परफॉर्म केलं जातं कशासाठी, तर जे सॅम्पल आपण रन करतो त्याचं कंपॅरिझन केलं जातं नॉर्मल रेंजेससोबत. ठीक आहे, जे की बघा एक मिनिट, कंट्रोल काय, कंट्रोल जे की सॅम्पल आपण रन करतो, जे सॅम्पल आपण रन करत आहेत त्याचं कम्पेअर करणे कोणासोबत, नॉर्मल रेंजेससोबत. आपणच काय करणार, जे की आपण सॅम्पलचं रन करत आहे त्याचं नॉर्मल रेंजेससोबत कम्पेअर करणार, त्यालाच म्हणायचं इंटरनल क्वालिटी कंट्रोल. तर हे काय मग, हे एजन्सी थोडी पाहते, हे एक्सटर्नल एजन्सी करते का, नाही करत. त्यानंतर आफ्टर पेशंटच्या रिपोर्टनंतर अशी प्रोसिजर होते का, नाही होत. इयरली होते का, नाही होत. तर बाय लॅब स्टाफ ड्युरिंग रुटीन टेस्टिंग,
मग हे सगळं कोण करतं? इंटरनल क्वालिटी कंट्रोल. ज्यावेळेस आपण सॅम्पल रन करतो, रन केल्यानंतर नॉर्मल रेंजेसोबत कंपॅरिझन करायचं असतं आपल्याला. आणि हे मग कोण? लॅब स्टाफकडूनच हे होणार आहे ड्युरिंग द रुटीन टेस्टिंग, ज्यावेळेस आपण टेस्टिंग करतो. त्यानंतर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी, बाय लॅब स्टाफ ड्युरिंग रुटीन टेस्टिंग. एक्सटर्नल क्वालिटी ॲश्युरन्स. मग एक्सटर्नल क्वालिटी असेसमेंट इन्श्युअर, याचं ऑप्शन ए इंडिव्हिज्युअल टेस्ट प्राइजिंग, बी इंटर लॅबोरेटरी कॉम्पॅरिझन, सी पेशंट सॅटिस्फॅक्शन ओनली आणि डी रँडम स्टाफ ट्रेनिंग. तर याचं उत्तर काय असणार आहे? इंटरनल लॅब कॉम्पॅरिझन, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पाहू 5 नंबरचा. विच डॉक्युमेंट डिफाईन काय? स्टेप बाय स्टेप लॅब प्रोसिजर. ठीक आहे. आता लॅबचे ज्या प्रोसिजर करतो आपण की कोणती एक प्रोसिजर झाल्यावर दुसरी प्रोसिजर, जसं की 10 मायक्रो घ्या, त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं रिएजंट टाका, अशा ज्या प्रोसिजर्स असतात स्टेप बाय स्टेप लॅब प्रोसिजर्समध्ये सगळं डिफाईन केलेलं आहे. कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये म्हणते? इनव्हाईसमध्ये केलेलं आहे का? इनव्हाईस, लॉगबुक, रिएजंट इन्सर्ट. तर ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती SOP काय? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. हे जे आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे काय आहे? तर हे SOP हे जो आहे हा सेट ऑफ डिटेल, यालाच सेट ऑफ डिटेल म्हणतात, ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल आहे, ज्याच्यामध्ये ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या पूर्ण इन्स्ट्रक्शन्स डिस्क्राईब केलेल्या आहेत की टेस्ट कशा परफॉर्म करायच्या, त्याच्या स्पेसिफिक हाऊ टू परफॉर्म ए स्पेसिफिक प्रोसेस, हे सगळं त्याच्यामध्ये काय डिस्क्राईब केलेलं आहे. SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, जो की काय आहे? पूर्ण डिटेलचा सेट ऑफ डिटेल. ठीक आहे. SOPलाच काय म्हणतात? सेट ऑफ डिटेल पण म्हटलं जातं. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज लेव्ही जेनिंग्स किंवा LJ चार्ट यूज्ड फॉर, आणि तो चार्ट कशासाठी यूज केला जातो? LJ चार्ट कशासाठी यूज केला जातो? तर तो टेम्परेचर रेकॉर्ड्स करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी पेशंटचे रिझल्ट, आणि ट्रॅक रिएजंट युजेस, आपण जे युजेस करत आहेत ते ट्रॅक करण्यासाठी केला जातो का? नाही. तर आपण जे रिझल्ट, आपल्याकडे जे रिझल्ट येत आहे, आपल्याकडे आपण जे क्वालिटी कंट्रोलचा जो डाटा आहे तो मॉनिटर करण्यासाठी ओव्हर टाईम. ठीक आहे. कळालं? या 6 नंबरचं आन्सर आहे मॉनिटर क्वालिटी कंट्रोल डाटा ओव्हर टाईम, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर 7 क्वेश्चन. विच टाईप ऑफ एरर इज कॉज्ड बाय पोअर पिपेटिंग टेक्निक. कोणत्या टाईपचे एरर्स ऑकर्स होतात बाय पोअर पिपेटिंग टेक्निक? आपण पिपेट व्यवस्थित नाही यूज केली तर कोणत्या टाईपचे एरर्स होतात त्याच्यामध्ये? तर याच्यामध्ये काय? याच्यामध्ये 2 एरर दिलेले आहेत. म्हणजे 2 एरर्स आहेत आपले मेन, रँडम एरर आणि सिस्टमिक एरर. जे की फेज माहिती आहे तुम्हाला, ॲनालिटिकल फेज. ॲनालिटिकल फेज म्हणजे काय असते हे पण ही आहे ॲनालिटिकल फेज. याच्या अगोदरची जी असते ती असते प्री ॲनालिटिकल, आणि याच्यानंतरची जी असते ते पोस्ट ॲनालिटिकल असते. तर प्री ॲनालिटिकल म्हणजे काय? ॲनालिटिकल म्हणजे जेव्हा आपण काय करतो? टेस्ट लावतो, जी टेस्टची प्रोसेसिंग आपली सुरू होते त्याला म्हणतात ॲनालिटिकल फेज. आणि टेस्टिंगच्या अगोदरची जी प्रोसिजर असते, जसं की ब्लड कलेक्शन असेल किंवा जे ब्लड कलेक्ट केलं ते लॅबकडे टेस्टिंगसाठी पाठवणं असेल, तर ती जी टेस्ट असते ती प्री ॲनालिटिकल असते. आणि पोस्ट ॲनालिटिकल म्हणजे काय? जी आपण टेस्टिंग केली ज्याचा जो रिझल्ट येतो तो असतो पोस्ट ॲनालिटिकल. ठीक आहे. ह्या 3 कंडिशन समजल्या. तर ॲनालिटिकल फेजमध्ये 2 टाईप्स येतात. एक येतात ॲनालिटिकल फेजमध्ये 2 टाईप्स आहेत त्याचे, ज्याच्यामध्ये एक इथे रँडम एरर्स येतात, एक येतात रँडम एरर्स, आणि दुसरे जे आहेत ते सिस्टमॅटिक एरर्स. ठीक आहे. तर सिस्टमॅटिक एरर्स आणि रँडम एरर्स. मग जे सिस्टमॅटिक एरर्स असतात, जे सिस्टमॅटिक एरर्स जे असतात ते कसे असतात? ते अफेक्ट करतात एव्हरी टेस्ट ॲज अ कॉन्स्टंट अँड प्रिडिक्टेबल. सिस्टमॅटिक एरर्समध्ये काय असतात? त्याचे जे रिझल्ट येत असतात तर ते कसे असतात? एकदम
कॉन्स्टंट आणि प्रिडिक्टेबल असतात. पण जे रँडम एरर्स असतात ते कसे असतात, इंडिव्हिज्युअल सॅम्पल्स इन अ रँडम आणि ते अनप्रिडिक्टेबल असतात. म्हणजेच काय, आपण समजा पिपेटिंग जर इम्प्रॉपर मिक्स केलं रिएजंट किंवा पिपेटिंग व्यवस्थित नाही केली तर त्याच्यामुळे काय होते, रँडम एरर्स होतात, जे की कसे आहेत, इंडिव्हिज्युअल, म्हणजे आपल्याकडून हे असं होते. आपण पिपेट बराबर यूज नाही केली तर ते तसे रँडम एरर्स येऊ शकतात. किंवा सिस्टमॅटिक एरर्स म्हणजेच काय, जे अफेक्ट करतात एव्हरी टेस्ट कॉन्स्टंट आणि प्रिडिक्टेबल. हा जो आहे सिस्टमॅटिक तो कसा आहे, प्रिडिक्टेबल आहे. आणि रँडम एरर्स जे इंडिव्हिज्युअलचा जो आहे तो प्रिडिक्टेबल आहे का नाही आहे, हा कसा आहे, अनप्रिडिक्टेबल आहे. त्यानंतर व्हॉट इज सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय, आताच सांगितलं मी, जो की रँडम एरर जो आहे, व्हॉट इज सिस्टमॅटिक एरर, ज्यामध्ये अनप्रिडिक्टेबल कोण आहे, अनप्रिडिक्टेबल मी आत्ताच सांगितलं. हे काय येत आहे, अनप्रिडिक्टेबल काय आहे, सिस्टमॅटिक एरर्स पाहण्याच्या अगोदर आता सांगा, अनप्रिडिक्टेबल कोण होतं, जे की रँडम्स एरर्स आहे, जे की आपल्या हातून पेपेटिंग वगैरे व्यवस्थित नाही झाली तर असे रँडम एरर्स येतात. त्याला काय म्हणतात, ती कशी आहे, अनप्रिडिक्टेबल आहे. आणि जे याच्यात नाही, अच्छा ठीक आहे, आणि जे सिस्टमॅटिक एरर्स असतात हे कसे असतात, प्रिडिक्टेबल असतात. ठीक आहे. तुम्हाला इथे ही गोष्ट समजली नसेल, अनप्रिडिक्टेबल आणि प्रिडिक्टेबल मी इथे सांगितलं. म्हणजे की रँडम एरर्स असतात हे कसे असतात, अनप्रिडिक्टेबल असतात. आणि हे जे सिस्टमॅटिक एरर्स जे असतात ते कसे असतात, इथे नाही वाटतं, जे सिस्टमॅटिक एरर्स जे राहतात हे कसे असतात, प्रिडिक्टेबल असतात. म्हणजेच काय, आपण त्याची व्हॅल्यू कशी एक्सपेक्ट करू शकतो सिस्टमॅटिकची, की आता याच्या म्हणजे त्याच्या मिळतं जुळतं येते असं आपण त्याचं, किंवा त्याला म्हणजे त्याचे व्हॅल्यूज येतात ते कसे असतात, रेग्युलर व्हॅल्यूज येतात. जसं की 102 झालं, 103, 104 अशा व्हॅल्यूज येतात सिस्टमॅटिक एरर्समध्ये. परंतु जे रँडम एरर्स आहेत ते आपण एक्सपेक्टसुद्धा करू शकत नाही, अनएक्सपेक्टेड असतात. आणि हे कसे असतात, रेग्युलरली येणारे नसतात. आता इथे 124 आला तर त्याच्या पुढली संख्या वगैरे येईल ना, डायरेक्ट 150. एक्झाम्पल थ्रू लक्षात ठेवा. रँडम जे असतात ते कसे असतात, इरेग्युलर्स असतात. आणि हे आणि जे सिस्टमॅटिक एरर्स जे असतात ते कसे असतात, रेग्युलर्स असतात. रेग्युलर म्हणजेच काय, प्रिडिक्टेबल. आणि असं लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, सिस्टमॅटिक आणि रँडम लक्षात आलं. अनप्रिडिक्टेबल म्हणजेच काय, ते रेग्युलर असतात का, नाही राहत. इथे म्हणजे कधी ही व्हॅल्यू आली तर ही व्हॅल्यू, नंतर ही व्हॅल्यू येणार, नंतर ही व्हॅल्यू, म्हणजे हे असे अलग अलग राहतात. रेग्युलर एकसाथ येतात का, नाही येत. त्यालाच काय म्हणतात, रँडम एरर्स. इरेग्युलरला अनप्रिडिक्टेबल. म्हणजे इथं अनप्रिडिक्टेबल म्हणजे हे काय आहे, रँडम एरर्स आहे. तर आपल्याला विचारलं इथे काय, सिस्टमॅटिक एरर्स विचारलंय, हा रँडम एरर्स झाला. चला याच्या पुढे पाहू, ऑप्शन डी कोणता आहे आन्सर. करेक्ट आन्सर बी आहे, कन्सिस्टंट एरर ड्यू टू फॉल्ट. ठीक आहे. त्यानंतर हा 3 नंबरचा ऑप्शन पाहू, ड्यू टू डाटा एंट्री मिस्टेक. डाटा एंट्रीची मिस्टेक झाली म्हणजेच काय, सिस्टमॅटिक एरर होते का. आणि 4th ऑप्शन आहे नन ऑफ द अबव, म्हणजे हा पण नाही आहे, हा पण नाही आहे, तो पण नाही. उरला कोणता, हा. तर कन्सिस्टंट एरर ड्यू टू द फॉल्ट. असं पण म्हणजे आपल्याला डायरेक्ट आन्सरही नाही समजलं तर आपण ऑप्शनवरून ते क्वेश्चन्स सोडवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा 9वा क्वेश्चन काय आहे, कॅलिब्रेशन ऑफ द इक्विपमेंट इज डन टू. तर ऑप्शन कॅलिब्रेशन ऑफ इक्विपमेंट इज डन टू, ज्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे इन्क्रीज वर्कलोड, बी ऑप्शन आहे रिड्यूस एरर इन मेजरमेंट, थर्ड ऑप्शन आहे इम्प्रूव्ह रूम टेम्परेचर, अँड डी ऑप्शन आहे
लोअर कॉस्ट. जे की कॅलिब्रेशन्स केलं जातं इक्विपमेंटचं, हे कशासाठी केलं जातं तर आपण लॅबमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॅलिब्रेशन कशासाठी केलं जातं, जे की आपलं रिझल्ट्स आहेत ते कसे ॲक्युरेट यावेत, म्हणजेच त्याच्यामध्ये जे एरर्स आहेत ते काय व्हावेत, रिड्यूस एरर मेजरमेंट, म्हणजे जे एरर्स आहेत ते कमी व्हावेत, त्यासाठी आपण काय करतो, कॅलिब्रेशन केलं जातं. आन्सर आहे ऑप्शन बी, रिड्यूस एरर्स इन मेजरमेंट. 10 नंबरचा वेस्टगार्ड रूल्स आर अप्लाइड टू. कशासाठी अप्लाइड केला जातो वेस्टगार्डचा रूल, तर आपण पाहत कशाचं आहे, क्वालिटी कंट्रोल. तर क्वालिटी कंट्रोल इंटरप्रिटेशन याच्यासाठी वेस्टगार्डचा रूल्स हा अप्लाइड केला जातो. त्यानंतर रँडम एरर्स अफेक्ट. रँडम्स एरर कशावर अफेक्ट करतात, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. रँडम एरर्स म्हणजे काय, जे की अनप्रेडिक्टेबल आहे, ते कसे रेग्युलर फॉर्म नाही होत, इरेग्युलर्स असतात ते. तर बघा रँडम एरर्स कशावर अफेक्ट करतात, ॲक्युरसी ओनली, ऑप्शन ए. ऑप्शन बी आहे प्रिसिजन ओनली, ऑप्शन सी बोथ ॲक्युरसी अँड प्रिसिजन, आणि ऑप्शन डी नन. आता जसं इथं रँडम एरर निघालं तसं पुढं दुसरं कोणतं आपलं जे की स्टँडर्ड एरर आहे, सिस्टमॅटिक एरर आहे, ते पण विचारू शकते. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. रँडम एरर कशावर अफेक्ट करतं, तर स्टार्टिंगला तुम्हाला प्रिसिजन्स ओनली, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं प्रिसिजन्स म्हणजे काय असतं, तर हे जे आपलं काय टार्गेट आहे किंवा यालाच काय म्हणतात ट्रू लाईन, ही आपली ट्रू लाईन आहे, आपल्याला ही लाईन पाहिजे, तर याच्या जी पाहिजे ती आपल्याला भेटत नाही आहे, याच्या आसपास भेटते पण एकसारखी भेटते. ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, प्रिसिजन म्हटलं जातं. प्रिसिजन म्हणजे काय, एक सोबत येतात ते, परंतु आपली जी टार्गेट लाईन आहे त्या टार्गेट लाईनच्या कुठे असतात, बाहेर असतात, टार्गेट लाईनच्या बाहेर असतात. आणि जर टार्गेट लाईनमध्ये असतील तर त्याला ॲक्युरेट प्रिसिजन्स म्हणतात, आणि जर टार्गेट लाईनच्या बाहेर असतील तर त्याला काय म्हणतात, इनॲक्युरेट प्रिसिजन. ठीक आहे, तर जे आपले रँडम्स एरर असतात, रँडम्स एरर ते कसे असतात, टार्गेट म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे असतील तर या टार्गेट लाईनमध्ये आले असते, हे आपल्या टार्गेटच्या बाहेर येतात, तर हे कसे आहेत, प्रिसिजन्स आहेत. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग, याचा आन्सर ऑप्शन बी, प्रिसिजन ओनली. विच ऑफ द फॉलोइंग मेजर्स प्रिसिजन, म्हणजे कशामध्ये मेजर्स केलं जातं प्रिसिजन्स, मी आत्ताच सांगितलं. काय पाहता याचं आन्सर काय ते तुम्हाला नंतर दाखवलं, अगोदर पहा कोणतं खालीलपैकी कोणतं मेजर्स केलं जातं कोणत्यामध्ये, प्रिसिजन्स. प्रिसिजन्स म्हणजे काय असतं सांगू का, माहीत झालं, ही जी एकसारख्या व्हॅल्यूज असतात, जे आपल्या टार्गेट लाईनमध्ये पण येतात कोणत्या आणि कोणत्या याच्यामध्ये टार्गेट लाईनच्या बाहेर येतात. ठीक आहे, मग त्याच्याशी मिळती जुळती. आता समजा हे आहे अशी, इथे आहे मीन. समजा आपल्या कोणत्याही एक टेस्टचा आपल्याला समजा शुगर घ्या किंवा कोणतीही दुसरी एखादी घ्या, समजा शुगर आहे, समजा शुगर पाहिजे आपल्याला ॲक्युरेट 120 आहे नॉर्मल शुगर. ठीक आहे, मग त्याच्या आसपास जर आपल्याला भेटत असेल इकडे, ठीक आहे 120 आहे, तर समजा इथे आपल्याला भेटत आहे 110 किंवा समजा 112, याच्या आसपास भेटत आहे 110, 112, 120च्या आसपास भेटत आहे, तर हे कशा एकसारखेच भेटत आहेत ना, तर हे काय आहेत, एकसारखे आहेत, आणि हे कशा टार्गेटमध्येच आहेत आपल्या, 110, 112 किंवा 115 आहे समजा, हे कशा आहेत टार्गेटमध्ये आहेत. आणि मीन म्हणजे आपलं हे टार्गेट आहे, आणि त्याच्या साईडला जे आहे त्यालाच काय म्हटलं जातं, स्टँडर्ड डेविएशन म्हटलं जातं. स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय, तर जे स्टँडर्ड डेविएशन म्हणजे काय, हे जी मीन लाईन आहे, जे आपल्याला पाहिजे जेवढं जे आपलं टार्गेट आहे, तर त्या टार्गेटच्या जे आसपास राहते, टार्गेटच्या आसपास राहणार थोडंसं, त्याला काय म्हणतात, स्टँडर्ड डिओशन. तर खालीलपैकी कोणतं आहे म्हणते मेजर प्रिसिजन्स, म्हणजे काय एकसारखं तर येणार ते,
म्हणजे सारख्या व्हॅल्यू. आता समजा आपलं 120 आहे तर येणार 115, 112 हे सारख्या व्हॅल्यू आहेत ना. मग आत्ताच सांगितलं प्रिसिजन्स म्हणजे काय. तर हे बघा, हे जे आहे आपलं प्रिसिजन्स म्हणजे काय, सगळे सोबत दिसणार आपल्याला. हे म्हणजेच काय, एकसारख्या व्हॅल्यू असणार, त्यालाच प्रिसिजन्स असलं म्हणलं. आणि मग ते कसं असतं, मीनमध्ये आहे का नाही आहे, ते कुठे स्टँडर्ड डिओशनमध्ये काय असतं, प्रिसिजन असते. त्यानंतरचा 13 नंबरचा क्वेश्चन, विच टाईप ऑफ एरर ऑकर्स ड्यू टू इन्स्ट्रुमेंट ड्रिफ्ट. इन्स्ट्रुमेंट ड्रिफ्टमध्ये कोणत्या टाईपचा एरर्स ऑकर्स होतो. तर पहा, ए ऑप्शन आहे रॅन्डम, बी आहे सिस्टमॅटिक, सी क्लेरिकल आणि डी आहे ग्रॉस. कोणत्या टाईपचा एरर ऑकर्स होतो, इन्स्ट्रुमेंट ड्रिफ्ट. इन्स्ट्रुमेंट ड्रिफ्ट म्हणजे काय, लॅबच्या वेळेस जो आपण टेस्टिंग करत असतो तर त्याच्यामध्ये ड्रिफ्ट कॅलिब्रेशन जे करतो आपण, इन्स्ट्रुमेंट ड्रिफ्ट म्हणजेच काय, जे की इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते त्याच्यामध्ये ज्यावेळेस कॅलिब्रेशन केलं जातं तर त्या कॅलिब्रेशनमुळे जे म्हणजे कॅलिब्रेशन बरोबर नाही झालं तर त्याच्यामुळे जे एरर्स फॉर्म होतात तर ते कोणते असतात, रॅन्डम असतात की सिस्टमॅटिक असतात. तर जो कॅलिब्रेशन्समुळे सिस्टमॅटिक एरर्स फॉर्म होतात. जर कॅलिब्रेशन बरोबर नाही झालं त्यालाच इन्स्ट्रुमेंट ड्रिफ्ट असं म्हणतात, तेच काय सिस्टमॅटिक एरर्स असतात. त्यानंतर ॲक्युरेसी रेफर्स टू. ॲक्युरेसी रेफर्स टू, तर मी आत्ताच सांगितलं ॲक्युरेसी कशाला म्हणायचं. हे पा, हे काय आहे आत्ताच सांगितलं मी. हे जे आहे, हे जे आपलं टार्गेट आहे, टार्गेटलाच काय म्हणतात, ट्रू लाईन. ठीक आहे, टार्गेटला काय म्हणतात, ट्रू लाईन. आणि जर आपले जे रिझल्ट्स आहेत या ट्रू लाईनमध्येच येत असतील त्यालाच काय म्हणतात, ॲक्युरेसी म्हणतात. ॲक्युरेसी म्हणजेच काय, म्हणजे हे ॲक्युरेट आहे असं. ॲक्युरेसी म्हणजे काय, जे की आपले रिझल्ट आहे ते ट्रू लाईन्समध्ये येतात तर त्यालाच काय म्हणतात, क्लोजनेस टू ट्रू व्हॅल्यू. क्लोजनेस टू ट्रू व्हॅल्यू. हे पहा, हे जे मी काढली होती काय, ट्रू व्हॅल्यू आणि याच्या ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज असेल त्यालाच काय म्हणतात, ॲक्युरेसी टेस्टिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर 15 क्वेश्चन आहे, प्रिसिजन रेफर्स टू. कशाशी संबंधित आहे प्रिसिजन्स. आत्ताच सांगितलं मी, प्रिसिजन्स एक सोबत असतात, क्लोज असतात एकमेकांना. क्लोज टू कोणाशी, ह्या ट्रू व्हॅल्यूची क्लोज जे असतात त्याला आपण प्रिसिजन्सनी रेफर्स टू, क्लोजनेस टू ट्रू व्हॅल्यू. याचं ऑप्शन असणार आहे का, नाही, एकच मिनटं, याचे ऑप्शन नाही वाचले मी 15 क्वेश्चनचे. प्रिसिजन रेफर्स टू, त्याच्यामध्ये ऑप्शन ही आहे क्लोजनेस टू ट्रू व्हॅल्यू. ही जी आपली ट्रू व्हॅल्यू आहे याच्या क्लोज असतील. ठीक आहे. त्यानंतर रिपीटेबिलिटी ऑफ रिझल्ट, जो रिझल्ट आहे तो सारखा रिपीट होत आहे याच्या क्लोज आहे. समजा इथे क्लोज आहेत असे, पण ते ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज आहेत प्रिसिजन. आणि रिपीटेबिलिटी ऑफ रिझल्ट म्हणजे काय, तोच तो येत आहे. म्हणजे काय, सेम येतात, एक सोबत येतात. रिपीटेबिलिटी म्हणजे एक सोबत येतात, एकसारखे येत आहेत. मग एकसारखे जर असतील तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्रिसिजन. तर मग इथे काय येणार, ऑप्शन बी, रिपीटेबिलिटी ऑफ रिझल्ट. त्यानंतर पहा, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ प्री ॲनालिटिकल एरर्स. मी आत्ताच समजून सांगितलं, ॲनालिटिकल म्हणजे काय, ज्यावेळेस आपण टेस्टिंगची प्रोसिजर करतो त्याला म्हणतात ॲनालिटिकल. आणि टेस्टिंग करण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण सॅम्पलचं कलेक्शन करतो आणि ते ट्रान्सफर केलं जातं त्याला काय म्हणतात, प्री ॲनालिटिकल म्हणतात. आणि रिझल्टला पोस्ट ॲनालिटिकल म्हणतात. मग इथे काय विचारले, प्री ॲनालिटिकलचं एक्झाम्पल कोणतं आहे. तर पहा, प्री ॲनालिटिकलचं एक्झाम्पल, क्वेश्चन कितवा होता आपला, 16 नंबरचा. इनकरेक्ट सॅम्पल कलेक्शन. प्री ॲनालिटिकल एरर्स कोणते आहेत तर त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे इनकरेक्ट सॅम्पल कलेक्शन, त्यानंतर इम्प्रॉपर कॅलिब्रेशन. ठीक आहे. तर पहा, प्री ॲनालिटिकल म्हणजे काय, कलेक्शन करताना जे एरर्स येतात. आता इथे एरर्स म्हणले, प्री ॲनालिटिकल म्हणजे टेस्टिंग करण्याच्या अगोदरचे एरर्स. मग टेस्टिंग करण्याच्या अगोदर कलेक्शन करतो तर हे काय, इनकरेक्ट सॅम्पल
कलेक्शन, ऑप्शन नंबर ए. त्यानंतर पहा 17 क्वेश्चन. आपल्याला लवकरात लवकर 25 करायची आपली 115ची सिरीज असणार आहे ही. काय 17 नंबरचा क्वेश्चन काय, ॲनालायटिकल एरर्स ऑकर्स. आता सांगितलं ॲनालायटिकल एरर्स जे आहेत, ॲनालायटिकल एरर्स कशाला म्हणतात, ज्यावेळेस आपण काय करतो, टेस्टिंग करतो, टेस्टिंगच्या वेळेस ॲनालायटिकल एरर्स ऑकर्स होतात. म्हणजेच काय, बिफोर सॅम्पल रिचेस लॅबला सॅम्पल होण्याच्या अगोदर ती कोणती झाली, प्री ॲनालायटिकल झाली, कारण ते सॅम्पल लॅबला गेलंच नाही टेस्टिंगसाठी अजून. ड्युरिंग टेस्टिंग प्रोसिजर म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण टेस्ट लावतो त्यावेळेस त्यालाच काय म्हटलं जातं, ॲनालायटिकल ऑकर्स. मग काय ऑप्शन बी, ड्युरिंग टेस्टिंग प्रोसिजर. आणि पोस्ट ॲनालायटिकल एरर इन्क्लूड. मग आता पोस्ट ॲनालायटिकल एरर्स म्हणजे काय मी सांगितलं, जो की टेस्ट लावल्यानंतर जो रिझल्ट येतो त्यालाच काय म्हटलं जातं, पोस्ट ॲनालायटिकल एरर. ऑप्शन एक आहे रॉंग रिझल्ट आणि त्याचे एरर्स म्हणून विचारलं आपल्याला. ठीक आहे, रॉंग रिझल्ट ट्रान्सक्रिप्टेज, रॉंग सेंट्रिफ्युजेस याचा तर संबंधच नाही आहे, रॉंग अँटीकोयागुलंट्स नाही आहे, फॅकल्टी पिपेट नाही आहे. तर ऑप्शन नंबर एक रॉंग रिझल्ट ट्रान्सक्रिप्शन. त्यानंतर विच इज यूज्ड ॲज अ रेफरन्स टू चेक ॲक्युरसी. आता आपल्याला काय करायचं इथे, व्हॉट इज यूज्ड, काय यूज केलं जातं ॲज अ रेफरन्स टू चेक ॲक्युरसी, चेक करण्यासाठी. तर आपल्याला पेशंटचं सॅम्पल यूज केलं जातं का, कंट्रोल सॅम्पल यूज केलं जातं का, टॅप वॉटर की ब्लँक रिएजंट. आपल्याला ॲक्युरसी जर त्याची चेक करायची असेल तर आपण काय करतो, कंट्रोल लावतो. म्हणजे समजा आपलं एक सोपं उदाहरण, आपल्याकडे ज्या किट्स वगैरे राहतात तर त्याच्यामध्ये एक कंट्रोल सॅम्पल येतं. म्हणजे जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ते कसं दिसणार, त्याच्यासाठी हे कंट्रोल सॅम्पल असतं. जर पॉझिटिव्ह सॅम्पल आहे तर ते कसं दिसलं पाहिजे, म्हणजे समजा ॲग्लुटिनेशन फॉर्म ज्यावेळेस होतं, समजा कसं स्लाईड बेसिसवर VDRL टेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं, जसं की डॉट 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 आल्यासारखं असं ते मध्ये ॲग्लुटिनेशन फॉर्म होतं. मग ते कंट्रोल सॅम्पल ज्यावेळेस आपण लावतो तर त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह सॅम्पल कसं तसं दिसतं, ते कंट्रोल सॅम्पल लावल्यावर आपल्याला समजून जातं. तर ते मग आपण जे करत आहे टेस्ट, समजा आपलं तसंच आलं, आपण ते कंट्रोल सॅम्पल लावून चेक करू शकतो किंवा तसंच आहे का. मग ॲक्युरसी चेक करण्यासाठी आपल्याला कंट्रोल सॅम्पल यूज केलं जातं. त्यानंतर पहा व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्लँक टेस्टिंग. आपले रिझल्ट जर बराबर येत नसतील तर आपण काय करतो, ब्लँक टेस्टिंग लावतो. म्हणजेच काय, जर आपले निगेटिव्ह बराबर येत नसतील, निगेटिव्ह रिझल्ट जे आहेत आपले ते अफेक्ट होत नाही. इंटरफेरन्सचा अर्थ काय आहे इथे, आधी हे पहा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ ब्लँक टेस्टिंग कशासाठी लावली जाते, पहा काय फंक्शन आहे त्याचं. एक नंबर आहे कॅलिब्रेट इन्स्ट्रुमेंट, इलिमिनेट इंटरफेरन्स फ्रॉम रिएजंट, ऑप्शन बी, सी इम्प्रूव्ह रिझल्ट स्पीड. या तीनमध्ये पाहू आधी. याच्यामध्ये पहा इंटरफेरन्सचा अर्थ काय होतं माहिती आहे का, इंटरफेरन्सचा अर्थ म्हणजे जी की निगेटिव्ह जे आहे त्याच्यावर अफेक्ट जर होत असेल तर त्याला इंटरफेरन्स असं म्हटलं जातं. तर पहा इलिमिनेशन म्हणजेच काय, रिमूव्ह करणे, जे की निगेटिव्ह अफेक्ट जो आहे रिएजंट्सवर, रिएजंट्स जे निगेटिव्ह म्हणजे बराबर रिझल्ट नाही देत, निगेटिव्ह अफेक्ट ज्यांच्यावर होत आहे ते रिएजंट्स रिमूव्ह करणे म्हणजेच काय, ब्लँकिंग टेस्टिंग. आपल्याला मग तेव्हाच कळेल ते, ऑप्शन बी. त्यानंतर 21चा क्वेश्चन आहे क्वालिटी इंडिकेटर इन अ लॅबोरेटरी मेजर. क्वालिटी इंडिकेटर्स लॅबमध्ये काय मेजर्स करतात, तर ते इंडिकेटर्स तर आपल्याला माहिती आहेत. समजा आपण स्टरलायझेशनसाठी पण इंडिकेटर्स यूज केले जाते की बाबा हे स्टरलाइज झाले की नाही, याच्यासाठी पण बायोलॉजिकल इंडिकेटर्स यूज केल्या जातात स्टरलायझेशनमध्ये. तसंच क्वालिटी इंडिकेटर्स जे आहेत लॅबमध्ये ते कशावरून मेजर केले जातात, तर ते जो की टेक्निकल क्वालिटी ओनली, फक्त टेक्निकल क्वालिटी पाहतात का, नाही, पेशंटचं सॅटिस्फॅक्शन, तर बिलिंग इफिशियन्सी, ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ लॅब प्रोसेस, जे आपण लॅबच्या प्रोसेस करत आहे त्याचं आपलं ऑल परफॉर्मन्स जे आहे ते क्वालिटी इंडिकेटरमध्ये
लॅबमध्ये होते, मेजर होते. त्यानंतर प्रोफिशियन्सी टेस्टिंग इज ए पार्ट ऑफ. हा कशाचा पार्ट आहे? प्रोफिशियन्सी टेस्टिंग. प्रोफिशियन्सी टेस्टिंग म्हणजेच काय? एकदम म्हणजे त्याच्यामध्ये एकदम प्रावीण्य असणे, प्रावीण्य चाचणी म्हणजे ॲक्युरसी, एकदम ॲक्युरसी टेस्टिंग जी असते ती. तर प्रावीणता, मराठीत त्याला प्रावीणता असं म्हणतात. एकदम त्याच्यामध्ये प्रावीण्य असणारी प्रावीणता चाचणी, तर ती टेस्टिंग कशाचा पार्ट आहे? तर इंटरनल क्वालिटी कंट्रोल का एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोल, डेली रूटीन टेस्ट आणि ऑप्शन डी नन. तर ते एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोलचा पार्ट आहे प्रोफिशियन्सी टेस्टिंग, ज्यामध्ये सॅम्पल त्यांनी बाहेरून काही सॅम्पल देतात आणि ते सॅम्पलचे रिझल्ट आपल्याला त्यांना द्यावे लागतात बाहेरनं SDIला एक्सटर्नल क्वालिटी कंट्रोलसाठी. तर ते प्रोफिशियन्सी टेस्टिंग आहे, एक्सटर्नल क्वालिटीचा पार्ट आहे तो. त्यानंतर कंट्रोल चार्ट जो आहे तो काय शो करतो? ऑप्शन ए स्टॅबिलिटी ऑफ टेस्ट परफॉर्मन्स ओव्हर टाईम, ऑप्शन बी कॉस्ट ऑफ रिएजंट, ऑप्शन सी डेली अटेंडन्स, ऑप्शन डी लॅबोरेटरी डिझाईन. कंट्रोल चार्ट जो आहे आपला त्याचा आणि या लॅबच्या डिझाईनचा काही संबंध नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर डेली अटेंडन्स, तुम्ही प्रेझेंट राहा किंवा नाही राहा, त्याचा कंट्रोलशी चार्टशी काहीच देणं घेणं नाही आहे. कॉस्ट ऑफ रिएजंटचं पण नाही आहे. स्टॅबिलिटी म्हणजेच काय? एकदम स्टेबल टेस्ट. स्टॅबिलिटी ऑफ टेस्ट म्हणजे स्टेबल टेस्ट परफॉर्मन्स ओव्हर टाईम, जे आपण एकदम स्टॅबिलिटी टेस्ट परफॉर्म होतात आपल्या टाईमला, त्यावेळेस कंट्रोल चार्ट शो होतो, ठीक आहे. 24 नंबरचा आहे द मीन इन क्वालिटी कंट्रोल रेफर्स टू. मीन म्हणजे काय आहे? मी इथंच सांगितलं होतं, हे पहा. हे जे आपल्याला मीन म्हणजे जे आपलं ॲक्युरेट जे टार्गेट आहे, जे म्हणजे नॉर्मल रेंज जी असते त्याला आपण मीन समजतो, ठीक आहे. तर हे काय असतं? आपलं ॲक्युरेट रिझल्ट असतो. तर हे मिडल व्हॅल्यू नाही राहत, हायेस्ट व्हॅल्यू पण नाही राहत आणि लोवेस्ट व्हॅल्यू पण नाही राहत. तर ती जो आपला रिझल्ट आहे तो ॲव्हरेज रिझल्ट असतो, ठीक आहे. ऑप्शन सी. त्यानंतर लास्टचा आपला क्वेश्चन पाहू. 25 नंबरचा क्वेश्चन आहे स्टँडर्ड डेविएशन इज यूज्ड टू मेजर. काय मेजर करण्यासाठी स्टँडर्ड डेविएशन यूज केलं जातं? पहा, त्याची ॲक्युरेसी, त्याची सेन्सिटिव्हिटी, स्पेसिफिसिटी का प्रिसिजन. मी आता सांगितलं प्रिसिजन म्हणजे काय? मिळते जुळते रिझल्ट्स येतात आणि ते कसे येतात? आपल्या ट्रू लाईन्समध्ये पण येतात किंवा बाहेर पण येऊ शकतात. तर स्टँडर्ड डिव्हिएशनमध्ये काय आहे? ॲक्युरेट रिझल्ट नाही येत आहेत आपले. तर मी सांगितलं या चार्ट, मी असं फ्लो करून सांगितलं होतं, इथे जे मीन आहे याच्या मिळती जुळती जी लाईन येते त्याला स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणतात. म्हणजे काय? हे ॲक्युरेसी आहे का, ॲक्युरेट आहे का आपला रिझल्ट याच्याबरोबर नाही आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आहे. सेन्सिटिव्हिटीचा प्रश्नच नाही आहे. प्रिसिजन्स म्हणजेच काय? मिळते जुळते आहेत, ठीक आहे. म्हणून याचं ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. हे झाले आपले 25 क्वेश्चन्स, जे की कशा रिलेटेड होते? क्वालिटी कंट्रोल. त्यानंतर नेक्स्ट 25 क्वेश्चन्स आपले नंतर तुम्हाला पाहायला भेटतील. समजलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.